पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिके सुकण्याच्या मार्गावर. खामगाव परिसरातील शेतकरी चिंतेत. खामगाव परिसरात पावसाअभावी सोयाबीन संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला सध्या पावसाची नितांत गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर उत्पादन घटण्याचे संकट निर्माण झाले आहे. खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र आता पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने पिकांवर पाण्याचा ताण जाणवू लागला आहे. शेतातील जमिनीतील ओलावा कमी होत असून काही ठिकाणी सोयाबीनची पाने कोमेजू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटण्याची परिस्थिती निर्माण झाली असून आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. खामगाव परिसरातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसाठी पावसाचे महत्त्व अधिक आहे. पिकाला सध्या वेळेवर पावसाची गरज आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन पिकाची सध्याची परिस्थिती कशी आहे आणि आणखी किती दिवस पाऊस झाला नाही तर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी काळजी शेतकरी सुभाष वाकुरकर यांनी व्यक्त केली. दरम्यान पावसाने अशीच दडी मारली तर सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खामगाव परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस कधी बरसणार आणि सोयाबीन पिकाला जीवदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.